कालचा पेपर खराब गेला आणि आता डोक्यात एकच विचार, मी नापास झालो तर आई बाबा काय म्हणतील, माझं फ्युचर संपलं का? थांब, आता हा व्हिडिओ पूर्ण बघ, कारण पुढचा पेपर वाचवण्यासाठी तुला फक्त 3 गोष्टी करायच्या आहेत. आणि हो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितलास तर उद्याचा पेपर शांत डोक्याने देऊ शकशील. बोर्ड एक्झाम म्हणजे फक्त पेपर नाही, तो प्रेशर असतो, कंपॅरिझन असतो, रिलेटिव्हचा ताण असतो. पण सत्य काय आहे माहिती आहे? एक खराब पेपर तुमचं आयुष्य ठरवत नाही, पण त्या पेपरनंतर तुम्ही काय करता ते पुढचं पेपर ठरवतं. आता हे रूल लक्षात ठेव. रूल नंबर 1, पेपर संपला की टॉपिक संपला. सगळ्यात मोठी चूक काय होते माहिती आहे? पेपर झाल्यावर आपण काय करतो? मित्रांना फोन, व्हॉट्सअप डिस्कशन, तुझं किती झालं, अरे तो आन्सर चुकला का, आणि मग कॉन्फिडन्स खाली. आजपासून एक नियम, पेपर संपला म्हणजे तो चॅप्टर आयुष्यातून डिलीट. डिस्कशन बंद, कंपॅरिझन बंद, सेल्फ टॉर्चर बंद. काल बदलू शकत नाहीस, पण उद्या अजून तुझ्या हातात आहे. रूल नंबर 2, 45 मिनिट स्मार्ट रिव्हिजन फॉर्म्युला. स्ट्रेस कधी वाढतो? जेव्हा डोक्यात गोंधळ असतो. म्हणून पुढच्या पेपरसाठी फक्त 45 मिनिटांचा प्लॅन. त्यामध्ये 20 मिनिटं ही फक्त हेडिंग्स, फॉर्म्युलाज, डेफिनेशन्स आणि डेटसाठी. 15 मिनिटे प्रिव्हियस क्वेश्चन्स पेपरसाठी द्या. त्यामध्ये वारंवार विचारलेले प्रश्न पहा आणि 3 ते 4 मार्कांचे आन्सर्स लिहा. आता हे पुढचे 10 मिनिटं रायटिंग प्रॅक्टिससाठी. एक आन्सर पूर्ण लिहून काढा. हाताची स्पीड वाढवा. प्रेझेंटेशन क्लीन ठेवा. हा प्लॅन फॉलो केला तर ब्रेनला क्लॅरिटी मिळते, आणि क्लॅरिटी म्हणजे कॉन्फिडन्स. आता रूल नंबर 3, 355 ब्रीदिंग ट्रिक. आता माझ्यासोबत करा. 5 सेकंद श्वास आत, 5 सेकंद थांबा, 5 सेकंद बाहेर. हे फक्त 3 वेळा करा. तुमचं हार्टबीट नॉर्मल होईल, माइंड स्टेबल होईल. एक्झाम हॉलमध्ये पॅनिक आला तरच हा उपाय करा. तुम्ही कमजोर नाही, तुम्ही फक्त स्ट्रेस्ड आहात, आणि स्ट्रेस म्हणजे तुम्ही सिरियस आहात. बोर्ड एक्झाम तुमचं फ्युचर ठरवत नाही, पण तुमचा ॲटिट्यूड ठरवतो. हा व्हिडिओ त्या मित्राला पाठव जो सध्या टेन्शनमध्ये आहे, आणि कमेंटमध्ये लिही, मी शांत आहे, कारण उद्याचा पेपर कॉन्फिडन्सने द्यायचा आहे. काल गेला, आज तुमच्या हातात आहे, आणि उद्या तुम्ही जिंकणार आहात. तर अशाच व्हिडिओसाठी नोकरी विषय या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्राला नक्की शेअर करा.